नमस्कार. सगळ्यात आधी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माफ करा, मी बऱ्याच दिवसानंतर, बऱ्याच महिन्यानंतर म्हणता येईल, हा व्हिडिओ घेऊन येते तुमच्यापुढे. पण म्हणतात ना, की कुठल्याही चांगल्या गोष्टीला कधीही उशीर झालेला नसतो. त्याचप्रमाणे मी आज हा व्हिडिओ करण्याचं निश्चित केलं आणि आज तुमच्यापुढे आहे. तर खूप वेळ वाया न घालवता आपण आजच्या विषयाकडे वळूया आणि आजचा विषय आहे, की आत्मविश्वास कशा पद्धतीने वाढवता येईल. सगळ्यात आधी आत्मविश्वास म्हणजे स्वतःबद्दल असलेला विश्वास आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावरच आपण आपल्या आयुष्याची वाटचाल करत असतो. सो कधी-कधी काय होतं, की बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात, की त्यामुळे ते आपला आत्मविश्वास हरवून बसतात आणि पुन्हा तो आत्मविश्वास त्यांना मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. अशाच काही माझ्या मैत्रिणींसाठी किंवा जे कोणी व्हिडिओ बघत असेल त्यांच्यासाठी मला हे पॉइंट्स महत्त्वाचे वाटले म्हणून मी हे तुमच्यापुढे सादर करत आहे. त्यातला पहिला पॉइंट आहे तो म्हणजे तुमच्या नकारात्मक विचारांना आव्हान देणं. कधी-कधी असं असतं ना, की आपल्या मनामध्ये खूप निगेटिव्ह विचार येत असतात. कारण ह्युमन बिइंग आहे म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये निगेटिव्ह, पॉझिटिव्ह विचार चाललेले असतात. पण जेव्हा एखादा नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येतो, तेव्हा सगळ्यात आधी स्वतःला प्रश्न विचारा, की हा खरंच अस्तित्वात आहे की नाही? किंवा बऱ्याच वेळेला असं असतं, की एखादी गोष्ट अस्तित्वात नसते तरी आपण भीतीमुळे त्याचा विचार करत राहतो आणि त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या मनावरती होत राहतो आणि जेणेकरून आपला आत्मविश्वास आपण गमावून बसतो. तेव्हा जर आपल्या विचारांवर आपण लक्ष केंद्रित केलं आणि आपल्याला असं आढळून आलं, की हा विचार अस्तित्वातच नाही आहे, तर तो विचार बाजूला सारून एक सकारात्मक विचार त्या ठिकाणी ठेवा आणि बघा तुमचा कॉन्फिडन्स कसा वाढेल तो. नंबर 2 पॉइंट आहे तुमच्या सामर्थ्यांवर लक्ष केंद्रित करा. प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले चांगले पॉइंट्स असतात किंवा सामर्थ्य असतं असं म्हणूया आपण. तर आपल्यामध्ये कुठल्या चांगल्या गोष्टींचं सामर्थ्य आहे ते सगळ्यात आधी शोधून काढा आणि त्यावरती लक्ष केंद्रित करा आणि त्याच पद्धतीने पुढे वाटचाल करत राहा. म्हणजे तुम्हाला तुमचा हरवलेला आत्मविश्वास पुन्हा एकदा मिळेल. नंबर 3 पॉइंट आहे वास्तववादी ध्येय निश्चित करणे. बऱ्याचदा आपण अ, अवास्तववादी गोष्टींच्या मागे लागतो आणि मला हे हवंय, मला ते हवंय, अशा गोष्टी खूप असतं म्हणजे आपलं, की आपल्या इच्छा असतात किंवा काहीही म्हणा तुम्ही त्याला. पण अशाच गोष्टींमध्ये ध्येय निश्चित करा, की जे तुम्हाला अचीव्ह करणं शक्य आहे. तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स तुम्हाला नेहमी साथ देईल किंवा वाढेल असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा पॉइंट आहे पॉइंट नंबर 4 तो म्हणजे तुमचे यश साजरे करणे. बऱ्याचदा काय होतं आपल्याला यश मिळतं. खूप अपयशानंतर यश मिळतं किंवा खूप प्रयत्न करून यश मिळतं. तेव्हा आपण काय करतो, ते यश साजरे करत नाही. जेव्हा आपण आपले यश साजरे करतो, तेव्हा आपल्याला त्या गोष्टीची प्रचिती येते, की हां, मी खूप प्रयत्न करून मला हे यश मिळालेलं आहे आणि त्या यशाने सुद्धा तुमचा कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास पुन्हा एकदा वाढू लागतो. त्यानंतरचा पॉइंट आहे पॉइंट नंबर 5 तुमच्या आजूबाजूला सकारात्मक लोकांचा वावर असणं. ही गोष्ट खूप खूप महत्त्वाची आहे. कारण जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करायला लागतात, पण तुमचे जे आजूबाजूचे लोक असतात, ते तुम्हाला नकारात्मक विषयांकडे ढकलत असतात, तेव्हा सुद्धा तुमचा आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो. तेव्हा मेक शुअर की तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत, ते सकारात्मक दृष्टिकोनाचे आहेत आणि ते तुम्हाला चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करतात. त्याने सुद्धा तुमचा आत्मविश्वास एक स्टेप वरती अजून वाढू शकतो. त्यानंतरचा पॉइंट आहे पॉइंट नंबर 6 तो म्हणजे स्वतःची काळजी घेणं. स्वतःची काळजी घेणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी. कारण जेव्हा तुम्ही स्वतः मानसिक आणि शारीरिकरित्या फिट असता किंवा चांगल्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतात, तेव्हा तुमचा आत्मविश्वास आपोआपच दुणावलेला असतो हे तुमच्या लक्षात येईल. यानंतरचा 7वा पॉइंट आहे तो म्हणजे नवनवीन गोष्टी शिकणं. बऱ्याचदा आपण काय करतो, एखादी गोष्ट तुम्ही शिकलात, एखादं स्किल तुमच्याकडे आलं की तुम्ही तिथे थांबता. असं न करता बऱ्याचदा ज्या गोष्टी आपल्या समोर येतात, त्या गोष्टी आपल्याला कधीतरी शिकायच्या असतात, पण आपण त्यांना निग्लेक्ट करतो. असं न करता त्या गोष्टी शिकत राहा. नवीन-नवीन गोष्टी शिकल्याने तुमच्या आत्मविश्वासामध्ये भर पडत राहील आणि तुमचा नॉलेजसुद्धा वाढत राहील. त्यामुळे हा सुद्धा एक पॉइंट आहे, की तुम्ही नवीन गोष्टी शिकत राहण्यामुळे सुद्धा तुमचा आत्मविश्वास वाढतो. यानंतरचा पॉइंट आहे नंबर 8 दुसऱ्यांना मदत करणे. बऱ्याचदा काय होतं, आपण आपल्याच विश्वामध्ये एवढे बिझी झालेलो असतो, की आपल्याला लक्षात नाही आहे, की आपण आपल्या एक छोट्याशा मदतीने सुद्धा कुणाचं तरी काहीतरी काम होऊ शकतं. तेव्हा अशा गोष्टींकडे सुद्धा तुम्ही डोळसपणे बघा आणि दुसऱ्यांना मदत करायला शिका. त्या मदतीतून सुद्धा तुम्हाला असं जाणवेल, की तुम्हाला एक जो कॉन्फिडन्स असतो तो वाढलेला आहे किंवा स्वतःलाच खूप बरं वाटतंय. तो सुद्धा एक सेल्फ कॉन्फिडन्स वाढवण्याचा, आत्मविश्वास वाढवण्याचा एक प्रकार आहे. त्यानंतरचा पॉइंट म्हणजे पॉइंट नंबर 9 व्यवस्थित आणि नीटनेटके कपडे घालणे. आता तुम्ही म्हणाल की फॅशन करणं किंवा खूप जास्त मेकअप लावून वगैरे असं करणं म्हणजे कॉन्फिडन्स वाढतो का? तर नाही.
तुम्ही एका लेवलला प्रेझेंटेबल असणं, चांगले आणि व्यवस्थित कपडे घालणं किंवा थोडासा हलका-फुलका मेकअप करून व्यवस्थित राहणं. म्हणजे स्वतःला चांगलं जेव्हा वाटतं, तेव्हासुद्धा आपला कॉन्फिडन्स वाढतो किंवा तेव्हासुद्धा आपला आत्मविश्वास वाढतो. हे तुम्ही करून बघा. तुम्हाला नक्कीच कळेल की हा पॉईंटसुद्धा व्हॅलिड पॉईंट आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे पॉईंट नंबर 10, सरळ आणि ताठ उभे राहा. बऱ्याचदा जेव्हा आपण कॉन्फिडंट नसतो किंवा नकारात्मक दृष्टीने विचार करतो, तेव्हा आपले खांदे झुकलेले असतात किंवा आपण सरळ उभे नसतो किंवा आपलं पोश्चर जरा विचित्र असतं. तेव्हा असे न करता कॉन्फिडन्स गेन करण्यासाठी, मिळवण्यासाठी तुम्ही नेहमी ताठ उभे राहा आणि आपले मान ताठ ठेवा. त्याच्याने सुद्धा तुम्हाला फरक जाणवेल. त्यानंतरचा माझा पॉईंट आहे पॉईंट नंबर 11, तो म्हणजे नजरेला नजर देऊन बोला. जेव्हा तुम्ही समोरच्याशी संवाद साधत असता, तेव्हा तुम्ही त्याच्या नजरेला नजर देऊन बोलण्याची गरज असते. कारण त्याच्यातूनच त्याला समोरच्या व्यक्तीला तुमच्यामधली सकारात्मक दृष्टी, तुमच्यामधला सेल्फ अवेअरनेस दिसतो आणि त्यातून तुमचा स्वतःचा सुद्धा कॉन्फिडन्स काय होतो, बिल्ड होत असतो. म्हणून नेहमी नजरेला नजर देऊन बोलायला शिका. यानंतरचा पॉईंट आहे पॉईंट नंबर 12, ते म्हणजे स्मित हास्य करा. नेहमी कुठल्याही संवादाची सुरुवात करताना किंवा कुणालाही ग्रीट करताना, भेटताना एक हलकंसं स्मित हास्य दिल्याने काहीच फरक पडत नाही माझ्या मते. त्या स्मित हास्याने समोरच्याचा जो टेन्शन असतं किंवा जो मूड असतो तो पण थोडासा रिलीज होतो, हलका होतो आणि तुमचं संवाद चांगल्या पद्धतीने पार पाडला जातो आणि त्यातून तुम्हाला स्वतःलाच एक आत्मविश्वास मिळतो. त्यानंतरचा माझा पॉईंट आहे तो म्हणजे खंबीर राहणं. असर्टिव्ह आपण ज्याला म्हणू इंग्लिशमध्ये. म्हणजे काय तर असर्टिव्ह राहणं म्हणजे आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे किंवा ज्या गोष्टी आपल्याला वाटतात, त्या गोष्टींबद्दल स्पष्टपणे मतं मांडणं किंवा त्या गोष्टींसाठी विचारणं. यामध्ये काय होतं, जेव्हा आपण स्पष्ट बोलायला शिकतो किंवा आपल्याला ज्या गोष्टी हव्या असतात त्या विचारायला शिकतो, त्यावेळेला एक आतून तुम्हाला असं जाणवेल की तुम्ही खंबीरपणे तुमचं मत मांडताय आणि खंबीरपणे तुम्ही स्वतःबद्दल विचार करताय आणि समोरच्याला सुद्धा असं वाटतं की ओ गुड, त्या व्यक्तीला माहिती की तिला काय हवंय. त्याच्यातून तुमचा आत्मविश्वास वाढतो सुद्धा आणि समोरच्याला दिसतो सुद्धा. त्यानंतरचा माझा पॉईंट आहे तो म्हणजे अपयशाला घाबरू नये. कारण काय होतं, बऱ्याचदा आपल्याला अपयशाला सामोरं जावं लागतं. यश, अपयश हे येत राहतात. पण जर आपण अपयशाला घाबरून गेलो आणि त्याला तोंड न देता आपण पुन्हा त्याच अवस्थेमध्ये परत फिरत राहिलो, तर आपला आत्मविश्वास, आपला सेल्फ कॉन्फिडन्स कमी होतो आणि आपण जगापासून दूर जायला लागतो. तर असे न करता प्रत्येक व्यक्तीला यश, अपयश हे येतच असते. ही गोष्ट ॲक्सेप्ट करायला शिका आणि आपल्या अपयशाला तोंड द्या आणि त्यातून बाहेर पडून यशाकडे वाटचाल चालू करा. तो सुद्धा तुमचा कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास नक्कीच वाढवेल. आणि माझा शेवटचा पॉईंट आहे पॉईंट नंबर 15, तो म्हणजे आत्मविश्वास असल्याची दाखवा. बरोबर. कधी-कधी काय होतं, तुम्हाला आतून खरंच तुम्ही खूप लो फील करत असता किंवा तुम्हाला असं वाटतं की नाही, मी आता अजून असं दाखवू शकत नाही की मला माझ्यामध्ये खूप आत्मविश्वास आहे किंवा मग संपलंय सगळं वगैरे. असं न करता थोड्या वेळासाठी का होईना दाखवा की थोडा आत्मविश्वास आहे. जेव्हा ही दाखवण्याची ॲक्ट तुम्ही करताय, तेव्हा हळू तुम्हाला जाणवेल की तुमचा गेलेला आत्मविश्वास पुन्हा एकदा परत आलाय आणि नंतर तुम्ही तो हळूहळू बिल्ड करू शकता. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट म्हणजेच की बी ट्रू टू युअरसेल्फ. तुम्ही जे आहात तेच राहा आणि तुम्हाला जे वाटतं तेच करा. यातून एक जो इनर सेल्फ कॉन्फिडन्स बिल्ड होतो, तो सगळ्याच गोष्टीला बीट करू शकतो. सो हे माझे पॉईंट्स होते आत्मविश्वास वाढवण्याचे. नक्की सांगा मला कसा वाटला हा व्हिडिओ किंवा काही करेक्शन्स असतील तर तेही मला सांगू शकता तुम्ही कमेंट्समधून. आणि यानंतर रेग्युलर आठवड्यातून एकदा मी तुमच्यासमोर एक नवीन टॉपिक घेऊन व्हिडिओ बनवेन. तोपर्यंत बाय.